मला वाटतंय तुम्ही मिसकोट झालं ते काय स्टेटमेंट हे केलेलं आहे. मी स्ट्रिक्टली आताच इन्चार्ज सरांनी जे सांगितलं प्रोसिजर कशी असते काय करतायत ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाऊन मी सगळ्यांना हेच सांगतेय की आपण ऑर्गनायझेशन स्ट्रेंथनिंगसाठी मी इथे ग्रासरूट लेवलला कोण वर्कर्स आहेत त्यांचं अभिप्राय काय काय आहे, पार्टी कशी बांधली पाहिजे आणि कोण कमिटीमध्ये घेतलं पाहिजे त्याच्यासाठी चर्चा केलेली आहे. पण निश्चितच तुमचं स्पेसिफिकली तुम्ही बेनोले विचारताय तर तुमची इच्छा काय आहे ती मी इन्चार्जपर्यंत सांगून डिस्कशन करून पार्टी इथली जी डिसाईड करेल त्याच्यावरती हायकमांडला सांगण्यात येईल अँड द डिसिजन विल बी टेकन ॲट द हायकमांड लेवल. बट आय टोल्ड द पीपल आय एम विथ यू. तुमचे जे व्ह्यूज आहेत इट इज माय पर्सनल व्ह्यू की तुमचा जो पेन आहे की तुम्हाला इथे काँग्रेसचाच कॅन्डिडेट पाहिजे ते निश्चितच मी काँग्रेसच्या इन्चार्जपर्यंत म्हणजे माणिकराव ठाकरे आहेत त्यांच्यापर्यंत आणि नंतर ते लोक डिसाईड करून काय रिपोर्ट आहेत ते हायकमांडला पाठवून त्यांचं डिसिजन काय घेतील त्याच्यावर हे झालं. आय डोंट नो हाऊ यू पीपल कॉट इट अँड हाऊ यू पीपल आर शोईंग इट इन द मीडिया. मला नाही माहिती. मी परत एकदा सांगते आय एम स्ट्रिक्टली हिअर व्हिजिटिंग कॉन्स्टिट्युएन्सीज फॉर बिल्डिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन तळागाळातनं प्रत्येक माणसाला काँग्रेस बरोबर जोडायचं काम सध्या चालू आहे. जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये जर काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला तर काँग्रेस पार्टी सहमत होईल का? मी काय सांगितलं सरांनी पण आता तुम्हाला सगळ्यांना तेच सांगितलं. जर तरचं येतच नाही प्रश्न. पण तुम्ही म्हणता की लोकांच्या जे लोकांचं मत आहे तुमच्या जे पार्टी संघटनेचं मत आहे ते विचारात घेतलं नाही. जर पार्टी संघटना असेल किंवा तुमच्या ऑफिस बेअरर किंवा तुमचे जे ऑफिसचे लोक आहेत किंवा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक आहेत त्यांनी मागणी केली तर काँग्रेस एकला चलोचा नारा देईल का? त्याला निश्चितच लोकांचं पेन मी तेच सांगते. लोकांचा विचार वरती पोचवून एक प्रोसिजर असते ती प्रोसिजर फॉलो करून हायकमांड जे डिसिजन देईल ते. पण इथे माणिकराव सर पण नाही ठरवू शकणार आहेत, अमित पाटकर पण नाही ठरवू शकणार आहेत, ना गिरीश सर ठरवू शकणार आहेत, ना युरी ठरवू शकणार आहेत. इट इज अ हायकमांड डिसिजन. अलायन्स झेडपी मध्ये करायचं नाही करायचं पण लोकांचं मत हायकमांड पर्यंत पोहोचवणं हे तेवढंच गरजेचं आहे. अरे मी सांगता हाऊ इन द सेन्स आय एम लिस्निंग. वी आर लिस्निंग टू देम. ते आहे विदाउट फिल्टर वी आर पासिंग इट ओव्हर टू वी आर स्टील डुईंग द प्रोसिजर. मॅडम बाणावलीची जी जिल्हा परिषद निवडणूक झाली होती तिथे पण बंडखोरी झाली. तुमच्याच एका पार्टी संघटनेने तिथे आपले कॅन्डिडेट उभे केले होते त्यावेळी तुमचं मत कुठे होतं? कुठल्या वेळेस सांगताय? मागची झेडपी इलेक्शन बाय इलेक्शन लोकसभा